पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। अनेकांना वाटते की मी दिल्लीत गेला पाहिजे, पण मी मुंबईतच आहे। महाराष्ट्राच्या जनतेनं आणि माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील जनतेची सेवा करतोय आणि करतच राहणार आहे, असा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याची शक्यता सोमवारी पुन्हा एकदा फेटाळून लावली। पुणे मेट्रो 3च्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन चर्चा केली। या दिल्ली दौऱ्यामुळे फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला होता। या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी चर्चेला पूर्ण विराम दिला। मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात आणि मुंबईत असलो तरी चर्चा होतात। अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना चर्चा करण्यात आनंद मिळतो, तो त्यांना घेऊ द्या। ज्यांना जे तारे तोडायचे आहेत, फुग्यांनी पतंग उडवायचे आहेत, त्यांनी उडवू द्यावे। मी मात्र महाराष्ट्रात आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली। यावेळी त्यांनी पंतप्रधानांना राज्यातील प्रशासनाची सद्यस्थिती आणि केंद्राच्या सहकार्याने राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली। राज्यातील विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यावर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्यांबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिले। महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तर विरार कॉरिडॉर सारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा केली। पुणे मेट्रो 3 प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे। टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नव्या धोरणाअंतर्गत पहिली सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे। चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले। उत्तर विरार कॉरिडॉरसाठी निधी उभारणी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी अर्थात उत्तर विरार कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष चर्चा झाली। सुमारे 55,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी मार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय। केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि निर्मला सीतारामन यांच्यासोबत उद्योगांसंदर्भाच्या बैठक होणार आहे।